हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल व्ही कॉमर्स अकॅडमी, जिथे मी वंदना तुम्हाला शिकवणार आहे अकाउंट हा विषय अत्यंत सोप्या पद्धतीने। मुलांनो, कालच्या लेक्चरमध्ये आपण डिपार्टमेंटल अकाउंटची बेसिक थिअरी डिस्कस केलेली आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिपार्टमेंटल अकाउंटचे काही इम्पॉर्टंट MCQ डिस्कस करणार आहोत। तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे देखील कळवा। तर आजच्या व्हिडिओचा फर्स्ट क्वेश्चन आहे, डिपार्टमेंटल आर लोकेटेड इन। डिपार्टमेंट म्हणजे काय? डिपार्टमेंट म्हणजे जेव्हा सेम वर्किंग प्लेसमध्ये वेगवेगळे विभाग डिवाइड केलेले असतात तर याला काय म्हणतात? डिपार्टमेंट म्हणतात। ठीक आहे, वर्किंग प्लेस एकच वर्किंग प्लेस आहे आणि तिथे वेगवेगळे विभाग आपण डिवाइड केलेले तर याला काय म्हणतात? डिपार्टमेंट म्हणतात। मग याच्यामध्ये आपल्याला काय विचारलं? डिपार्टमेंट आर लोकेटेड इन। मग डिपार्टमेंट हे सेम वर्किंग प्लेसमध्ये डिवाइड केलेले असतात, डिव्हिजन केलेले असतात। आन्सर काय? डिपार्टमेंट आर लोकेटेड इन द सेम प्लेस। ऑप्शन दिले, नेक्स्ट सिटी आउटसाइड स्टेट इन अ फॉरेन कंट्री। ठीक आहे, देन आन्सर काय? सेम प्लेस। डिपार्टमेंट म्हणजे सेम वर्किंग प्लेसमध्ये जेव्हा आपण वेगवेगळे विभाग पाडलेले, वेगवेगळे डिव्हिजन केलेले, ठीक आहे, तर याला काय म्हणतात? डिपार्टमेंट म्हणतात आणि ते सेम वर्किंग प्लेसमध्ये असतात। डिपार्टमेंटल अकाउंट आर प्रिपेअर्ड टू असर्टेन। डिपार्टमेंटल अकाउंट मग हे जे वेगवेगळे विभाग आपण डिवाइड केलेले, तर आता सी डिपार्टमेंटची एफिशियन्सी जर आपल्याला बघायची असेल तर काय करावं लागेल? त्या डिपार्टमेंटचं आपल्याला स्पेशल अकाउंट बघावं लागेल। आपल्या पूर्ण बिझनेसचं जे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे किंवा ट्रेडिंग अकाउंट आहे तर याच्यामध्ये सी डिपार्टमेंटची एफिशियन्सी आपल्याला कळणार नाही। मग त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? पर्टिक्युलर डिपार्टमेंटचं अकाउंट बघावं लागेल। एक तर ते सेपरेट असेल किंवा एकत्रित जरी असलं तरी सी डिपार्टमेंटचं त्याच्यामध्ये आपल्याला सेपरेट खर्च किंवा त्यांची एफिशियन्सी दिसू शकते, असं अकाउंट बनवावं लागेल। मग ते कोणतं अकाउंट असतं? डिपार्टमेंटल अकाउंट। आणि डिपार्टमेंटल अकाउंट्स काय करतं? डिपार्टमेंटची एफिशियन्सी शो करतं, प्रत्येक डिपार्टमेंटची एफिशियन्सी शो करतं। देन इज अ करेक्ट आन्सर। डिपार्टमेंटल अकाउंट्स आर प्रिपेअर्ड टू असर्टेन। ऑप्शन दिले, डिपार्टमेंटल एफिशियन्सी, वर्कर एफिशियन्सी, सेल्स इन्कम, शेअर व्हॅल्यू। ठीक आहे, तर आपल्याला काय करायचं असतं? डिपार्टमेंटल अकाउंटमधून आपल्याला प्रत्येक डिपार्टमेंटची किती एफिशियन्सी आहे तर हे फाइंड आउट करायचं असतं। देन इज अ करेक्ट आन्सर। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज मेथड ऑफ डिपार्टमेंटल अकाउंटिंग। डिपार्टमेंटल अकाउंटिंगच्या मेथड कोणकोणत्या? ठीक आहे, आता जर समजा एखाद्या फॅक्टरीमध्ये ABC 3 डिपार्टमेंट आहे, ठीक आहे, मग हे ए डिपार्टमेंट त्यांचं अकाउंट सेपरेटली मेंटेन करू शकता किंवा कॉलमनार बेसिसमध्ये काय केलं जातं? एक अकाउंट एकच बनवलं जातं, सिंगल सेट बनवलं जातं, प्रत्येक डिपार्टमेंटचे कॉलम बनवले जातात। आता इथे ऑप्शन काय दिलेले आहेत? डेटर सिस्टीम, स्टॉक अँड डेटर सिस्टीम, इंडिपेंडंट मेथड आणि सिंगल एंट्री सिस्टीम। तर डिपार्टमेंटल अकाउंट मेंटेन करण्याच्या दोन मेथड आहेत, एक आहे इंडिपेंडंट आणि दुसरी आहे कॉलमनार बेसिस। तर याच्यामध्ये दोन मेथड आहेत। इंडिपेंडंट मेथडमध्ये प्रत्येक डिपार्टमेंटचे वेगळे अकाउंट मेंटेन केले जातात। ए डिपार्टमेंट स्वतःचा ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट बनवेल। बी डिपार्टमेंट त्यांचं ट्रेडिंग, प्रॉफिट अँड लॉस, बॅलन्स शीट बनवेल। सी डिपार्टमेंट सुद्धा त्यांची एफिशियन्सी दाखवण्यासाठी वेगळे स्टेटमेंट मेंटेन करेल। ठीक आहे, आणि कॉलमनार बेसिसमध्ये तिघांचं एकच स्टेटमेंट असेल, एक डिपार्टमेंटल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेल। ठीक आहे, डिपार्टमेंटल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवलं आणि त्याच्यामध्ये किती डिपार्टमेंट आहेत? ABC। ठीक आहे, मग त्यांचे कॉलम बनवले जातील ABC। ओके, तर हे झालं कॉलमनार बेसिस। आणि इंडिपेंडंट बेसिसमध्ये ज्याचे ते वेगळं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवतील। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन डिपार्टमेंटल अकाउंटिंग ॲडव्हर्टाइजमेंट इज अ पोर्शन ऑन द बेसिस ऑफ। ॲडव्हर्टाइजमेंट कशासाठी केली जाते? आपण जाहिरातीचा खर्च हा विक्री वाढवण्यासाठी करतो। ठीक आहे, आणि त्यामुळे तो खर्च विक्रीच्या बेसवर किंवा सेल्सच्या बेसवर डिवाइड होतो। आता इथे ऑप्शन काय दिले? सेल्स, गुड्स मॅन्युफॅक्चर, परचेस आणि व्हॅल्यू ऑफ प्लॅन। ठीक आहे, ॲडव्हर्टाइजमेंट सेल्ससाठी केली जाते त्यामुळे तो खर्च सेल्सनुसार डिवाइड होतो। ठीक आहे, देन इज अ करेक्ट आन्सर। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, इन डिपार्टमेंटल अकाउंटिंग कॅन्टीन एक्सपेन्सेस आर अपॉइंटेड ऑन द बेसिस ऑफ। ठीक आहे, कॅन्टीन एक्सपेन्सेस, आता जर समजा कॅन्टीनचा खर्च झाला या महिन्याचा 10,000, ठीक आहे, किंवा जानेवारी महिन्याचा कॅन्टीनचा खर्च 10,000 झालेला, मग आता तो आपल्याला कसा डिवाइड करणार? मग आता प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये किती वर्कर काम करतात त्याच्या बेसवर हा खर्च डिवाइड करावा लागेल।
कारण कॅन्टीनचा खर्च म्हणजे जेवणाचा खर्च, ज्या डिपार्टमेंटमध्ये जेवढे वर्कर जास्त तिथे कॅन्टीनचा खर्च जास्त, जिथे कमी तिथे कॅन्टीनचा खर्च कमी. ठीक आहे, म्हणजे हा खर्च कशासाठी, कॅन्टीन एक्सपेन्सेस कोणासाठी केले जातात, वर्करसाठी. ठीक आहे, आणि त्याच्यामुळे तो खर्च वर्करच्या बेसवर डिवाइड होतो. आता इथे काय दिलं, फूड आयटम परचेस, फूड आयटम सोल्ड, नंबर ऑफ एम्प्लॉय, ॲव्हरेज स्टॉक. ठीक आहे, कॅन्टीन एक्सपेन्सेस कोणासाठी केले जातात, वर्करसाठी. ठीक आहे, आता जर समजा आपण गृहीत धरला ए डिपार्टमेंटमध्ये 100 वर्कर काम करतात, बी डिपार्टमेंटमध्ये 20 वर्कर काम करतात आणि सी डिपार्टमेंटमध्ये 80 वर्कर काम करतात, तर तो खर्च सुद्धा या बेसवर डिवाइड होईल. कारण ए डिपार्टमेंटचे 100 वर्कर तिथे कॅन्टीनमध्ये जेवण करणार, बीचे फक्त 20च जेवण करणार, सीचे 80 वर्कर जेवण करणार. ठीक आहे, मग खर्च सुद्धा तसाच डिवाइड केला जाणार. जर समजा ए डिपार्टमेंट म्हणला नाही सगळ्यांचा इक्वल खर्च आपण डिवाइड केला, तर ते काय होईल, ते चुकीचं स्टेटमेंट दाखवलं जाईल. ठीक आहे, त्याच्यामुळे ज्या ठिकाणी वर्कर जास्त तिथं तो खर्च जास्त चार्ज होणार, म्हणजेच आपण नंबर ऑफ एम्प्लॉईच्या बेसवर हा खर्च डिवाइड करणार. कॅन्टीन एक्सपेन्सेस कोणासाठी केलेले आहेत, वर्करसाठी, मग ते नंबर ऑफ वर्करनुसार डिवाइड होणार. ओके, मग इथे काय, नंबर ऑफ वर्कर किंवा नंबर ऑफ एम्प्लॉई. Then C is a correct answer. In departmental accounting, canteen expenses are apportioned on the basis of number of employees. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, वर्क मॅनेजर सॅलरी इज अपॉर्शन ऑन द बेसिस ऑफ. वर्क मॅनेजरची सॅलरी आपण कशी डिवाइड करणार. वर्क मॅनेजर हा एक व्यक्ती आहे, जर समजा तो 8 तास फॅक्टरीमध्ये काम करतो किंवा टोटल 8 तास त्याचे वर्किंग हावर्स आहेत, त्यातले 2 तास तो ए डिपार्टमेंटमध्ये काम करतो, 3 तास बी डिपार्टमेंटमध्ये काम करतो आणि 3 तास सी डिपार्टमेंटमध्ये काम करतो. ठीक आहे, मग खर्च सुद्धा त्याची सॅलरी सुद्धा 2 तासाची सॅलरी ए डिपार्टमेंट देईल, 3 तासाची सॅलरी बी डिपार्टमेंट देईल आणि 3 तासाची सॅलरी सी डिपार्टमेंट देईल. ठीक आहे, म्हणजे वर्क मॅनेजर सॅलरी कशी डिवाइड होईल, ऑप्शन दिले परचेस ऑफ इच डिपार्टमेंट, बी दिले सेल्स ऑफ इच डिपार्टमेंट, व्हॅल्यू ऑफ प्लांट अँड मशिनरी आणि टाइम स्पेंड इन इच डिपार्टमेंट. वर्क मॅनेजर हा व्यक्ती आहे, त्याने प्रत्येक डिपार्टमेंटला किती वेळ दिला, टाइम डिवोटेड त्याचा किती आहे. ठीक आहे, मग त्यानुसार ते डिवाइड होणार. मग डी ऑप्शन काय दिलं, टाइम स्पेंड इन इच डिपार्टमेंट. वर्क मॅनेजर सॅलरी आपण डिवाइड करणार टाइम स्पेंडनुसार, त्याने किती कोणत्या डिपार्टमेंटमध्ये किती टाइम स्पेंड केला त्याच्या बेसवर त्याची सॅलरी डिवाइड होणार. देन डी इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन डिपार्टमेंटल अकाउंटिंग वेअर सेपरेट बुक्स आर केप्ट फॉर इच डिपार्टमेंट इट इज कॉमनली रेफर टू ॲज. आता ज्या डिपार्टमेंटमध्ये सेपरेट बुक्स मेंटेन केलेले आहेत, कशासाठी, प्रत्येक डिपार्टमेंटने अकाउंटिंगचे सेपरेट बुक्स मेंटेन केलेले आहेत, तर याला इंडिपेंडंट अकाउंटिंग म्हणतात. डिपार्टमेंटल अकाउंटिंग 2 मेथडनी बनवलं जातं, एक म्हणजे इंडिपेंडंट अकाउंटिंग आणि दुसरं असतं कॉलमनार अकाउंटिंग. ठीक आहे, याच्यातला इंडिपेंडंट अकाउंटिंगमध्ये सगळ्या डिपार्टमेंटचे सेपरेट बुक्स असतात आणि कॉलमनार अकाउंटिंगमध्ये बुक्स एकच असतात पण कॉलम वेगवेगळे असतात, प्रत्येक डिपार्टमेंटचे कॉलम असतात. ठीक आहे, देन ह्या 2च मेथड आहेत डिपार्टमेंटल अकाउंटिंगच्या, आणि सेपरेट बुक्स इंडिपेंडंट मेथडमध्ये मेंटेन केले जातात आणि कॉलमनार बेसिसमध्ये बुक्स एकच असतात, सिंगल सेट असतो बुक्सचा पण कॉलम वेगवेगळे असतात. ठीक आहे, आपल्याला इथं काय विचारले, इन डिपार्टमेंटल अकाउंटिंग वेअर सेपरेट बुक्स आर केप्ट. ठीक आहे, सेपरेट बुक्स कुठे मेंटेन होतात, मग आन्सर काय, इंडिपेंडंट अकाउंटिंग. देन ए इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, सेलिंग एक्सपेन्सेस आर अपॉर्शन ऑन द बेसिस ऑफ. सेलिंग एक्सपेन्सेसचं डिवायडेशन आपण कोणत्या बेसिसवर करणार, सेलिंग एक्सपेन्सेस सेल्ससाठी केले जातात आणि त्यामुळे त्याचं डिवायडेशन सेल्स बेसिसवर होतं. देन ए इज अ करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ग्रुप इन्शुरन्स प्रीमियम इज अपॉर्शन ऑन द बेसिस ऑफ. आपण ग्रुप इन्शुरन्स कोणत्या बेसिसवर डिवाइड करणार हे सांगितलं. इन्शुरन्स आपण कधी प्रोव्हाइड करतो, ज्या वेळेस वर्कर काम करतायत. ठीक आहे, ॲट द टाइम ऑफ वर्किंग वर्करला सेफ्टी प्रोव्हाइड व्हावी. ठीक आहे, किंवा फायनान्शियल सेफ्टी प्रोव्हाइड व्हावी, यासाठी आपण त्यांचा ग्रुप इन्शुरन्स करत असतो. जर समजा काम करताना वर्करला काही ॲक्सिडेंट झाला किंवा काही नुकसान झालं तर ते भरून मिळावे यासाठी आपण ग्रुप इन्शुरन्स काढत असतो. ठीक आहे, आणि याचं डिवायडेशन हे डायरेक्ट वेजेसनुसार होतं. ठीक आहे, जिथं काम जास्त तिथं रिस्क जास्त. ठीक आहे, आणि जिथं काम जास्त तिथं वेजेस जास्त दिलेले आहे, म्हणजेच रिस्क त्या डिपार्टमेंटने जास्त घेतलेली आहे जिथं काम जास्त झालेलं आहे. त्यामुळे हा जो खर्च आहे, हा प्रीमियम आहे, हा डायरेक्ट वेजेसवर डिवाइड होतो. ठीक आहे, डायरेक्ट वेजेसच्या बेसवर डिवाइड होतो. आता नंबर ऑफ एम्प्लॉईवर होऊ शकतं, पण जर समजा नंबर ऑफ एम्प्लॉई ए डिपार्टमेंटमध्ये 100 एम्प्लॉई आहेत
ठीक आहे. आणि जर समजा यातले 50 त्यावेळेस रजेवर होते मागच्या महिन्यात, ठीक आहे, मग तो खर्च काय चुकीचा डिवाइड होईल. त्याच्यामुळे हे अलोकेशन चुकीचं आहे, बेसिस ऑफ अलोकेशन. कारण आपण इन्शुरन्स कशासाठी काढला, एक्झॅक्टली जेवढं काम झालं त्या कामाच्या वेळेस जेवढी रिस्क होती ती आपण डिवाइड केली, ठीक आहे. आणि त्यामुळे ग्रुप इन्शुरन्स प्रीमियम हा डायरेक्ट वेजेस बेसवर डिवाइड होणार, ठीक आहे. देन डी इज करेक्ट आन्सर. त्यानंतर डेप्रिसिएशन इज अपोर्शन ऑन द बेसिस ऑफ. डेप्रिसिएशन आपण कोणत्या बेसवर डिवाइड करत असतो, डेप्रिसिएशन डिवाइड करताना आपण आपल्याकडे ABC 3 डिपार्टमेंट आहे. तर आता पर्टिक्युलर असेटचं डेप्रिसिएशन सांगितलं, फर्निचरचं डेप्रिसिएशन सांगितलं, तर फर्निचर ज्या डिपार्टमेंटमध्ये तिथे तो खर्च चार्ज होणार. मशिनरीचं जर डेप्रिसिएशन सांगितलेलं आहे तर मशिनरी जर समजा ABC 3 डिपार्टमेंटपैकी B डिपार्टमेंटमध्ये मशिनरी आहे तर तो खर्च त्या डिपार्टमेंटला चार्ज होणार, ठीक आहे. मग इथे आपल्याला ऑप्शन काय दिलं, परचेस, सेल्स, ॲडव्हर्टाइजमेंट, ठीक आहे. हे तिन्ही बेसिस ऑफ अलोकेशन नाही आहेत. आपण डेप्रिसिएशन कोणत्या बेसवर डिवाइड होणार, ज्या डिपार्टमेंटकडे पर्टिक्युलर असेट आहे त्या डिपार्टमेंटला तो खर्च चार्ज होणार, ठीक आहे. देन हे तिन्ही बेसिस फॉर अलोकेशन नाही आहेत डेप्रिसिएशनसाठी. देन डी इज अ करेक्ट आन्सर, नन ऑफ दिस. त्यानंतर आहे सेल्स इज द बेसिस ऑफ अपॉर्शनमेंट इन द केस ऑफ. सेल्स कोणकोणत्या केसमध्ये आपण बेसिस म्हणून वापरणार, ठीक आहे. आपल्याला ट्रॅव्हलिंग सेल्समन कमिशन दिले, फ्रेट आउटवर्ड दिले, आफ्टर सेल सर्व्हिसेस दिले, ठीक आहे. आता हे तिन्ही खर्च सेल्सचे खर्च आहे. ट्रॅव्हलिंग सेल्समन कमिशन, आपण ट्रॅव्हलिंग सेल्समन अपॉइंट केलेला आहे त्याचं कमिशन दिलं, ठीक आहे. मग हा सेल्स वाढवण्यासाठी केलेला खर्च आहे. फ्रेट आउटवर्ड, आपण वस्तू फॅक्टरीमधून बाहेर नेतोय तेव्हा फ्रेट लागतं, म्हणजे हा सेल्सवरचा लागलेला खर्च आहे. आफ्टर सेल्स सर्व्हिसेस आपण प्रोव्हाइड केला, जेवढ्या डिपार्टमेंटच्या सर्व्हिसेस जास्त तेवढं सेल्स जास्त तेवढे त्या सर्व्हिस प्रोव्हाइड जास्त करणार, ठीक आहे. म्हणजे हा सुद्धा सेल्सशी संबंधित खर्च आहे. त्यामुळे तिन्ही सेल्सशी कनेक्टेड असल्यामुळे डी आन्सर येईल. सगळ्याचं अलोकेशन कोणत्या बेसवर होणार, सेल्स बेसवर होणार. पुढचा प्रश्न आहे डिपार्टमेंटल अकाउंटिंग फॅसिलिटेट. डिपार्टमेंटल अकाउंटिंग आपण कशासाठी बनवतो, ए दिले कंपॅरिझन ऑफ ट्रेडिंग रिझल्ट, इंटेलिजंट प्लॅनिंग अँड कंट्रोल, सी दिले इव्हॅल्युएशन डिपार्टमेंटल परफॉर्मन्स, डी दिले ऑल ऑफ दी अबो. आता या ठिकाणी डिपार्टमेंटल अकाउंटिंग काय करतं, प्रत्येक डिपार्टमेंटचे ट्रेडिंग रिझल्ट कम्पेअर करतं, बरोबर आहे. त्यानंतर इंटेलिजंट प्लॅनिंग अँड कंट्रोल, प्रत्येक डिपार्टमेंटनी कशी प्लॅनिंग करावी किंवा वर्किंग एफिशियन्सी वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे याच्यासाठी त्यांचे पर्टिक्युलर डिपार्टमेंटचे रिझल्ट तिथे शो होतात, म्हणजे हे सुद्धा बरोबर आहे. इव्हॅल्युएटिंग डिपार्टमेंटल परफॉर्मन्स, प्रत्येक ए डिपार्टमेंटने चांगलं काम केलं की बीने चांगलं केलं, सीने चांगलं केलं, तर हे इव्हॅल्युएशन करण्यासाठी सुद्धा आपल्याला डिपार्टमेंटल अकाउंटिंगचा उपयोग होतो. डिपार्टमेंटल अकाउंटिंगच्या साहाय्याने आपल्याला प्रत्येक डिपार्टमेंटच्या ट्रेडिंग ॲक्टिव्हिटीचं किंवा ट्रेडिंग रिझल्टचं कंपॅरिझन करता येतं. प्रत्येक डिपार्टमेंटला प्लॅनिंग आणि कंट्रोलसाठी ते युजफुल असतं आणि इव्हॅल्युएशन पण होतं. प्रत्येक डिपार्टमेंटचा परफॉर्मन्स कसा आहे हे सुद्धा इव्हॅल्युएशन करता येतं. देन डी इज अ करेक्ट आन्सर, ऑल ऑफ द अबव. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे सच आयटम्स ऑफ एक्सपेंडिचर अँड इन्कम विच कॅन नॉट बी रिझनेबली अलोकेटेड to any particular department are taken in. Such items of expenditure and income which cannot be reasonably allocated. आता वरती आपण काय बघितलं, प्रत्येकाचा बेस बघितला की कोणते एक्सपेन्सेस कोणत्या बेसने अलोकेट करायचे. तर असे काही एक्सपेन्सेस असतात जे आपल्याला अलोकेट करता येत नाही. जसं की आपण इन्कम टॅक्स पेड केला, इन्कम टॅक्स पेड केला तर आपण टोटल बिझनेसचा ओव्हरऑल टर्नओव्हर किती आहे किंवा बिझनेसचं टोटल प्रॉफिट किती झाला त्याच्या बेसवर इन्कम टॅक्स चार्ज केला जातो, ठीक आहे. त्यानंतर इन्शुरन्स, जर समजा आपण पूर्ण बिझनेसचा इन्शुरन्स काढलेला आहे तर तो खर्च देखील आपल्याला डिवाइड करता येत नाही. ऑडिटर फीस, ऑडिटिंग करताना बिझनेसच्या सगळ्या हिशोबाचं ऑडिटिंग केलं जातं. त्याच्यानंतर डायरेक्टर फीस असते. तर असे काही एक्सपेन्सेस असतात जे पूर्ण बिझनेससाठी केलेले असतात आणि डिपार्टमेंटला चार्ज करण्यासाठी त्याला आपल्याला प्रॉपर बेस नसतो. काय सांगितले, एक्सपेंडिचर इन्कम विच कॅन नॉट बी रिझनेबली अलोकेटेड, जे आपल्याला रिझनेबली अलोकेटेड करता येत नाही, म्हणजे योग्य त्या बेसने किंवा योग्य त्या रेशोने आपल्याला ते अलोकेट करता येत नाही. तर असे काही एक्सपेन्सेस असतात, इन्कम असतात, तर ते डायरेक्टली जे आपलं जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असतं
तिकडे चार्ज केल्या जातात. ठीक आहे. मग डिपार्टमेंटल अकाउंटमध्ये आपण कोणकोणते अकाउंट बनवतो? एक तर डिपार्टमेंटल अकाउंट बनवलं जातं ज्याच्यामध्ये डिपार्टमेंटल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, ज्याच्यामध्ये आपण डिपार्टमेंटचे सगळे इन्कम एक्सपेन्सेस चार्ज करत असतो आणि जे पर्टिक्युलर डिपार्टमेंटला आपल्याला जे एक्सपेन्सेस इन्कम चार्ज करता येत नाही ते जनरल प्रॉफिट अँड लॉसला चार्ज केले जातात. ठीक आहे. देन सी इज अ करेक्ट आन्सर. Such items of expenditure and income which cannot be reasonably allocated to any particular department are taken in general profit and loss account. Then C is a correct answer. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, when the accounts of all departments are maintained together in columnar form it is known as. आपण डिपार्टमेंटल अकाउंटची जी बेसिक थिअरी डिस्कस केली तर त्याच्यामध्ये आपण मेथड ऑफ डिपार्टमेंटल अकाउंट बघितलेलं आहे. म्हणजे डिपार्टमेंट अकाउंट कोणकोणत्या मेथडने मेंटेन होतात तर या मेथड बघितलेल्या आहेत. तर या दोनच मेथड आहेत, एक तर इंडिपेंडंट फॉर्म किंवा कॉलमनार फॉर्म. ओके. इंडिपेंडंट फॉर्म मध्ये प्रत्येक डिपार्टमेंट त्यांचे सेपरेट अकाउंट्स बनवत असतात. इंडिपेंडंट सेट ऑफ बुक्स किंवा त्यांचं सेपरेट बुक्स ऑफ अकाउंट मेंटेन केले जातात. प्रत्येक डिपार्टमेंट आपापले फायनल अकाउंट मेंटेन करतं. ठीक आहे. आणि कॉलमनार बेसिसमध्ये एकच सिंगल सेट मेंटेन केला जातो होल बिझनेससाठी. फक्त तिथे कॉलम बनवले जातात डिपार्टमेंट वाईज. ठीक आहे. मग हे झालं कॉलमनार फॉर्म. आता इथे काय सांगितलं, व्हेन द अकाउंट्स ऑफ ऑल डिपार्टमेंट आर मेंटेन टुगेदर, एकत्रित आपण अकाउंट मेंटेन केले म्हणजे सिंगल सेट मेंटेन केला इन कॉलमनार फॉर्म इट इज नोन ॲज कॉलमनार फॉर्म. ओके. मग जो कॉलम वाईज आपण जर समजा अकाउंट मेंटेन केले तर त्याला कॉलमनार फॉर्म हे मेथडचं नाव आहे. देन डी इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन्शुरन्स ऑन स्टॉक इज अ पोर्शन ऑन द बेसिस ऑफ. इन्शुरन्स ऑन स्टॉक, इन्शुरन्स आपण काढलेला आहे स्टॉकचा. मग तो पोर्शन कोणत्या बेसिसनुसार होणार, म्हणजेच अलोकेट कोणत्या बेसिसवर होणार याचं अलोकेशन बेसिस विचारले. ठीक आहे. ऑप्शन दिले परचेस, सेल्स, ॲव्हरेज स्टॉक कॅरीड आणि डी दिले ॲव्हरेज स्टॉक सोल्ड. ओके. इन्शुरन्स आपण कशासाठी काढलेला आहे, स्टॉकसाठी काढलेला आहे. ठीक आहे. मग ॲव्हरेज स्टॉक कॅरीड म्हणजे किती, की प्रत्येक डिपार्टमेंटने किती स्टॉक कॅरी केला किंवा त्यांच्याकडे किती स्टॉक आहे. ओके. ज्या डिपार्टमेंटकडे जेवढा स्टॉक जास्त आहे तेवढा त्यांचा इन्शुरन्सचा खर्च जास्त असणार. ठीक आहे. कारण तेवढी रिस्क त्या डिपार्टमेंटची इन्शुरन्समध्ये आहे, इन्शुरन्समध्ये कवर होते. मग त्याच्यामुळं जेवढा ज्याचा स्टॉक जास्त तेवढं त्याचं इन्शुरन्स प्रीमियम जास्त असणार. ठीक आहे. मग इन्शुरन्स ऑन स्टॉक हे कशाच्या बेसवर डिवाइड होणार, त्या डिपार्टमेंटचा पर्टिक्युलर डिपार्टमेंटचा किती स्टॉक त्यांच्याकडे आहे. ठीक आहे. देन सी इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट, रेंट रेट्स अँड टॅक्सेस आर अ पोर्शन ऑन द बेसिस ऑफ. रेंट रेट्स अँड टॅक्सेस, रेंट रेट्स टॅक्सेस हे आपण एरियासाठी पेड करत असतो. ठीक आहे. आणि त्याच्यामुळे प्रत्येक डिपार्टमेंटचा एरिया किती आहे याच्या बेसवर हे खर्च डिवाइड होतात. ठीक आहे. ज्याचा एरिया जास्त त्यांना रेंट जास्त, ज्यांचा एरिया कमी त्यांचं रेंट कमी. ओके. मग एरिया ऑक्युपाईड जेवढा आहे त्याच्या बेसवर रेंट रेट टॅक्सेस यांचं डिवायडेशन होतं. ओके. देन ए इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट, डिस्काउंट अलाउड इज अ पोर्शन ऑन द बेसिस ऑफ. डिस्काउंट अलाउड म्हणजे आपण दिलेला डिस्काउंट आहे. ठीक आहे. डिस्काउंट आपण दिलेला असेल तर आपला तो खर्च आहे. आपण कशासाठी तो खर्च केला, जेव्हा आपण वस्तूची विक्री करतोय तर ती विक्री वाढावी याच्यासाठी आपण डिस्काउंट दिला. ठीक आहे. म्हणजेच डिस्काउंट अलाउडचा संबंध सेल्सशी आहे. आणि जर आपल्याला मिळालेला डिस्काउंट असेल तर तो परचेसवर असतो. ओके. आता हा डिस्काउंट अलाउड आहे म्हणजे आपण दिलेला डिस्काउंट आहे म्हणजे तो सेल्सशी संबंधित आहे, त्यामुळे सेल्स बेसवर त्याचं डिवायडेशन होणार. ठीक आहे. आणि डिस्काउंट रिसिव्डचं जर समजा तुम्हाला विचारलं तर ते कोणत्या बेसिसवर होणार, डिस्काउंट रिसिव्ड हे परचेस बेसवर डिवाइड होणार. ठीक आहे. डिस्काउंट अलाउड इज अ पोर्शन ऑन द बेसिस ऑफ सेल्स. ओके. सेल्स बेसिसवर डिस्काउंट अलाउडचं डिवायडेशन होणार. देन बी इज करेक्ट आन्सर. त्यानंतर लास्ट क्वेश्चन, हाऊ मेनी मेथड्स आर देअर इन रेकॉर्डिंग ऑफ डिपार्टमेंटल ट्रान्झॅक्शन. डिपार्टमेंटल ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करण्याच्या मेथड किती आहेत तर त्या 2 मेथड आहेत, इंडिपेंडंट बेसिस आणि दुसरं कॉलमनार बेसिस. ओके. 2 मेथड आहेत डिपार्टमेंटल अकाउंट मेंटेन करण्याच्या किंवा डिपार्टमेंटल ट्रान्झॅक्शन मेंटेन करण्याच्या. तर हे झाले डिपार्टमेंटल अकाउंटचे काही इम्पॉर्टंट MCQ क्वेश्चन्स. या चॅप्टरवर देखील तुम्हाला काही कधी प्रश्न विचारले जातात, त्यामुळे आज आपण हे प्रश्न डिस्कस केलेले आहेत. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.